भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून प्रातस्मरणीय राष्ट्रसंत भगवान बाबा, परमपूज्य प्रातस्मरणीय श्री संत मोतीराम महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय माझे बाबा वैकुंठवासी धुंडीराज शास्त्री पालमकर या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक करून आदरणीय वडील कैलासवासी मनोहर गोविंदराव नागरगोजे, आदरणीय पिताश्री कैलासवासी मनोहर गोविंदराव नागरगोजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे। दोनही सुपुत्र परमस्नेही श्री सत्यप्रेम मनोहर नागरगोजे, श्री दिलीप मनोहर नागरगोजे आणि नागरगोजे परिवारातील सर्व मंडळी आपल्या वडिलांचं देहपतनानंतरचं आवर्त दैहिक कर्मातलं तिसऱ्या टप्प्यातलं कर्म परिपूर्ण करतात। या विषयाचं कीर्तन करत असताना मी पहिल्यांदा गरुड पुराणातला एक सगळ्यात पहिला सिद्धांत सांगतो। आपल्या कुटुंबामध्ये आपले वडील गेल्यानंतर वडिलांच्या देहपतनानंतर जे कर्म करतो आपण, त्या सगळ्या कर्माला आवर्तव दैहिक कर्म असं म्हणतात। आणि आवर्तव दैहिक कर्म हे 3 टप्प्यामध्ये करावं लागतं आपल्याला। आपले वडील गेल्यानंतरचं जे कर्म आहे हे 3 टप्प्यामध्ये करावं लागतं। पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन दूध घालेपर्यंत, राख सावडेपर्यंत पहिला टप्पा सांगितला। राख सावडलेल्या दिवसापासून गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा सांगितला आणि गोड जेवण झालेल्या दिवसापासून प्रथम वर्ष श्राद्धापर्यंत तिसरा टप्पा सांगितला। 3ही टप्प्यातलं कर्म हे आवर्तव दैहिक कर्म म्हणून ओळखल्या जातं। आज आपल्या वडिलांचा तिसऱ्या टप्प्याचा हा शेवट आहे। आज नामचिंतन अन्नदान या माध्यमातून वडिलांचं आवर्तव दैहिक कर्मातलं तिसऱ्या टप्प्यातलं कर्म दोनही सुपुत्र आणि नागरगोजे परिवारातील सर्व मंडळी आज परिपूर्ण करतात। विडाला विडाला विडाला। मला आग्रहाने निमंत्रण दिलं त्याबद्दलही नागरगोजे परिवाराचं व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो। आणि हे निमंत्रण माझे परमस्नेही परममित्र परमार्थातील माझे अत्यंत निकटवर्तीय दयानंद भाऊ उकळीकर, दयानंद भाऊनी माझ्या वेळेप्रमाणे ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना तुमच्या वेळेमध्ये मी बसलो, त्यामुळं त्यांचंही व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो आणि चांगलं अभंगाचं निरूपण करतो। आजच्या दिवसाचं महत्त्व जे गरुड पुराणाने आपल्याला सांगितले तेही आपल्यासमोर प्रतिपादित करण्याचा प्रयत्न करतो। खरं तर वर्षश्राद्ध जे पहिलं वर्षश्राद्ध असतं ना मंडळींनो, ते जीवाला गती प्रदान करणारा दिवस म्हणून ओळखल्या जातं। गरुड पुराणाचा दुसरा सिद्धांत हा आहे की माणूस मेल्यानंतर 1 वर्षभर कोणत्या गतीला जात नाही। गेलेला जो जीव असतो तो कोण्या गतीला जात नाही मंडळींनो। मग गरुड पुराणाचा जर यथासांग विचार आपण जर केला तर गरुड पुराणामध्ये जे जे विषय सांगितलेत आपल्याला त्या त्या विषयाला अनुसरून आजचा जो कार्यक्रम आहे हा पितृकर्म संस्कारामध्ये येतो। विडाला गरुड पुराणामध्ये पितृकर्म संस्कार स्वतंत्र सांगितला। जसा प्रेतकर्म संस्कार स्वतंत्र सांगितला तसा पितृकर्म संस्कार स्वतंत्र सांगितला। अगदी मडकं फोडलेला धोंडा गंगेमध्ये 10व्या दिवशी विसर्जित केल्यानंतर त्या आश्म्यामधले म्हणजे त्या धोंड्यातले सगळे तत्व घेऊन या जीवाचा जो पुढचा प्रवास दूत करत असतात धर्मराजाचे, त्या प्रवासाचं सुद्धा व्यवस्थित वर्णन आपल्याला पुराणामध्ये आलेलं आढळून येत आहे। म्हणून 1 वर्षभर तर हा जीव गतीला जातच नाही मंडळींनो। आपण जर थोडं सूक्ष्म चिंतन केलं तर माणूस मेल्यावर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत। आपण मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत। श्री भगवानुवाच, भगवान गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये सांगतात, गरुडा शृणुतार्क्ष प्रवेशामी देवमार्ग सुखप्रदम। गरुडा, माणूस मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचा एक देव मार्ग आहे आणि माणूस मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचा एक यम मार्ग आहे। दोन्हीचं वर्णन करताना भगवंतानी भगवान विष्णूने गरुडाला सांगितलं, गरुडा देवमार्ग सुखप्रदम तर यममार्ग भयप्रदम। देवमार्ग हा छान आहे, चांगला आहे, तर यममार्ग मोठा खडतर आहे। मग जोपर्यंत आपण या देहामध्ये आहोत, देहातल्या या जीवानी आपला प्रवास देवमार्गाचा कसा होईल असा आपण प्रयत्न करावा।
असा आपण परमार्थही करावा. आणि पुढचंही वाक्य बोलतो, असा आपण संसारही करावा. विठाला जोपर्यंत देवानी आपल्याला आयुष्य दिलं ना मंडळींनो, तोपर्यंत या देहामध्ये आहोत ना आपण. या देहामध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत परमार्थही असाच करायचा आपल्याला, की आपल्याला देव मार्ग मिळाला पाहिजे मेल्यानंतर. आणि संसार सुद्धा तसाच करायचा आहे का नाही करायचा? अरे संसारही तसाच करायचा आहे. बघा, संसारामध्ये तुमच्या म्हणजे माझ्या तुमच्या विहितपणा आला, शास्त्रानं सांगितलेल्या गोष्टी संसारामध्ये आपण आचरणामध्ये आणल्या, तोच परमार्थ आहे. विठाला विठाला विठाला. परमार्थ वेगळा करण्याची काही सिद्धता नाही मंडळींनो. आपल्या संसारामध्ये विहितपणा नसतो, आपल्या संसारामध्ये निजधर्म आपण सांभाळत नाहीत, म्हणून आपल्याला परमार्थाचा आव आणावा लागतो दुसरा. संसारही आपला जर योग्य असेल, परमार्थ तर योग्यच लागतो, प्रश्नच नाही. माऊली लिहितात, हा निजधर्म जै सांडे कुकरमी रती घडे तेच बंधू पडे संसार दिको. आपण आपला निजधर्म आपल्या संसारामध्ये जर नाही सांभाळला मंडळींनो तर पाप होते, जर तो सांभाळला तर पुण्य होते. बरोबर आहे का? माझा जो निजधर्म आहे तो आपण सांभाळायला पाहिजे ना. म्हणून स्वधर्म अनुष्ठान, माऊलीची ओवी, ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच नाही. तुम्ही जर आपला स्वधर्म सांभाळला, निजधर्म सांभाळला ना मंडळींनो, तुम्ही आम्ही कोणत्या बंधनामध्ये अडकणारच नाहीत. पण आपण संसारातही फेल ठरतो, परमार्थामध्ये सुद्धा फेल ठरतो. त्याचं कारण आहे, आपला परमार्थ असो का संसार असो, नीट ऐका आता, हा 3 गोष्टीच्या भोवती आहे. या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण सांभाळल्यानं मंडळींनो, परमार्थही बरोबर होतो आणि संसारही बरोबर होतो. वैकुंठवासी आदरणीय गुरुवर्य शंकर महाराज कंधारकर नेहमी सांगायचे, आपल्याजवळ नामचिंतन असावं. ते परमार्थातही लागतंय, संसारामध्ये लागतंय. बरोबर आहे. आपल्याकडे संत संगती असावी, म्हणजे चांगल्यांची संगत असावी. बरोबर आहे. ती परमार्थातही गरजेची आहे, संसारातही गरजेची. आणि तिसरी गोष्ट, आपल्याकडं विधिनिषेध असावा, तो परमार्थातही गरजेचा आहे आणि प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा विधिनिषेध गरजेचा आहे. विठाला विठाला. या 3 गोष्टी जर आपण सांभाळल्यानं तर आपला प्रवास, आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्याला देव मार्गाने जाता येतं. सगळे साधू संत नामाचा स्वीकार करून देव मार्गानेच गेले इथून पुढे. सगळ्यात प्रभावी नामचिंतन या युगामध्ये. हरी नामी झाले कृतकृत्य, हरी नामी झाले विठाला विठाला. साधू संत गेले आनंदी राहिले, साधू संत गेले आनंदी राहिले, साधू संत गेले आनंदी राहिले, साधू संत गेले आनंदी राहिले. हरिनामी झाले कृत्य कृत्य, हरिनामी झाले कृत्य कृत्य, हरिनामी झाले पूज्य पूज्य, हरिनामी झाले पूज्य पूज्य. हरिमुखी गाथा हरपली सीता, हरिमुखी गाथा हरपली चिंता. हरिनामी झाले कृत्य कृत्य, हरिनामी झाले कृत्य कृत्य, हरिनामी
नामचिंतनाला घेतलेला आहे. नाथबाबांच्या हरिपाठामध्ये महाराज सांगतात, साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. हे सगळे महात्मे देवमार्गाने गेले मंडळींनो. तुम्हाला आम्हाला सुद्धा देवमार्ग पाहिजे. माणूस मेल्यानंतर 2 मार्ग गरुड पुराणाने सांगितले. देवमार्ग छान आहे, यममार्ग चांगला नाही. तुम्ही परमार्थात असा का प्रापंचिक जीवनामध्ये असा, सोपं बोलतो मी. त्याच्यासाठी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नामचिंतन, संत संगती आणि विधी निषेध. नामचिंतनाला किती महत्त्व हे वेगळं सांगायची गरज नाही. कलोत्त हरी कीर्तनात भागवत महापुराणे आपल्याला सांगते, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कळाला? हे भगवंताचं नामचिंतन धरोनी राहिलो अविनाश कंठी. आपण त्याचा स्वीकार करावा. पण शास्त्रांनी हेही सांगितलंय, नाम घेतलं म्हणजे सगळं जमलं असं काही नाही. सध्या माणसं त्याच्यावर तर जास्त हाबूक ठोकायला लागली. बरोबर आहे का? ब्रह्मवैवर्त पुराण नामाच्या पाठीमाग आणखी 5 गोष्टी सांगते. मग जमते का बघा तुम्हाला. ब्रह्मवैवर्त पुराणाने सांगितलं, आई वडिलाची सेवा पहिल्यांदा जमली का तुम्हाला बघा, मग किती वेळ माळ जपत बसायचं ते बसा. मातृपितृ सेवा पहिल्यांदा जमली का आपल्या जीवनामध्ये, आपल्याला आई वडिलांची सेवा जमली का, मग भजन करत बसा, देवदेव करत बसा. दुसरा महत्वाचा विषय, 5 विषय सांगितले. दुसरा महत्वाचा विषय सांगितला, आपण आपल्या पितरांचा आशीर्वाद घेतलाय का. म्हणजे पितरांना आवडतो तसं वागतोत का, तसा परमार्थ केला का, त्यांना तृप्त केलं का, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवता आला का. आपले सगळे पितर कोपलेले, बरोबर. उदाहरणार्थ म्हणजे पितरांचा आपल्यावर रोष आहे, आणि आपण किती परमार्थ केला आणि किती जरी उड्या मारल्या तर काय उपयोग आहे. माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझी आई, माझी आजी, माझी पणजी हे माझ्यावर तृप्त लागतात, खुश लागतात, मग बाकी सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. पितरांचा आपण आशीर्वाद घेतला का, आई वडिलांची पहिले सेवा जमली का, पितरांचा आशीर्वाद घेतला का. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, आपलं जे कुलदैवत आहे आपल्या घराण्याचं, त्या कुलदैवतेची आपण सेवा करतोत का. बऱ्याच जणांना आपापल्या घरचं कुलदैवतच माहित नाही, इथून सुरुवात, तरी ते परमार्थ करतात. बरोबर आहे. कुलदैवतेचा कोप चांगला नसतो. तुम्ही किती करावं प्रयत्न, जर आपल्या घरचं कुलदैवत आपल्यावर जर कोपलेलं असेल तर आपल्या घराचा धिंगाणा होतो. विठाला आपल्या घराण्याचं परंपरेचं जे कुलदैवत चालत आलेलं आहे त्याचीही आपण सेवा करावी, त्याही कुलदैवतेचे आपण आशीर्वाद घ्यावेत. हा मारोतराव, योगा योगानी माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरचं कुलदैवत विटेवरचा देव आहे. योगा योगानी ते आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, म्हणे जाते सनकाधिक ध्यात, म्हणे जाते सनकाधिक ध्यात, म्हणे जाते. हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग. महाराजांचं ते आहे. कदाचित आपलं वेगवेगळं असू शकते. आता मी ज्या घराण्यामध्ये जन्मलो ना, ज्या कुळामध्ये, माझ्या घरचं कुलदैवत तुळजापूरची देवी आहे आणि मी पंढरीचा वारकरी आहे. वैदिक आहे मी, आमचं घराणं वैदिक आहे पहिले. मला तुळजापूरच्या देवीला भोगीला ते काय घरातले कुलाचार कुलधर्म असतात तिथेही जावं लागतं, आणि वारकरी म्हणून पंढरपूरला जावं लागतं. आता मी नुसतं इकडंच गेलो आणि तिकडं जर नाही केलं काही तर त्या जगदंबेचा जो कोप असेल तो चांगला नसतो, त्याला कोणता देव वाचू शकत नाही. आणि आपला परमार्थ तसा चालतंय. आपल्याला वाटतंय नाम घेतलं की झालंच, संपलं सगळं. नामाच्या अगोदर हे ब्रह्मवैवर्त पुराण सांगतंय, आई वडिलाची सेवा, पितरांचा आशीर्वाद, कुलदैवतेचा आशीर्वाद, 5 गोष्टी सांगतंय. ह्या 3 गोष्टी झाल्या. चौथी महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला गुरुची सेवा जमली का. नामचिंतनाच्या अगोदर विचार करा, आपल्या जीवनामध्ये
गुरु फार महत्वाचे आहेत. धुंडा महाराज देगलूरकर गुरु शिष्य परंपरा फार छान सांगत असत. महाराज काही परंपरा सांगत असत. धुंडा महाराज त्याच्यामध्ये महाराज वंश परंपरा सांगायचे. आपल्याला आपल्या कुळाचा अभिमान असावा. महाराज शास्त्र परंपरा सांगायचे धुंडा महाराज. तिसरी गुरु शिष्य परंपरा सांगायचे. मला त्याच्यावर विस्तार करायचा नाही. आपल्या जीवनामध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे मंडळींनो. कोणाला तरी आपल्याला पूज्यस्थानी मानावं लागतं, त्यांच्याकडनं दीक्षा घ्यावी लागते, त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून चलावं लागतं, म्हणजे आपल्या परमार्थाला झालर चढते, परमार्थ आपला बहरतो. बरोबर आहे का? मग असे जे आपले गुरु आहेत त्यांची सेवा आपल्याला किती जमली. गुरु शिष्य परंपरा आहे ना माता भगिनींनो, त्याच्याबद्दल तर आपण भलते नाराज आहेत, हे भलते अज्ञानी आहोत गुरु शिष्य परंपरेबद्दल. का तर गुरु परंपरेतला असावा लागतो. हे मी नेहमी लक्षात आणून देतो सिद्धांत. 3 गोष्टी पुन्हा परंपरेतल्या लागतात आपल्याला. आपला परमार्थ जर नीट चालवायचा असेल, आपल्याला सरळ जाऊ द्यायचं असेल, तर आपले गुरु आपल्याला परंपरेतून आलेले घ्यावे लागतात. ज्ञान परंपरेतलं आलेलं घ्यायचंय आणि नाम सुद्धा परंपरेतून आलेलंच घ्यायचंय. या तिन्ही गोष्टी आपल्याला परंपरेतल्या. माझ्या वडिलाचं जे गुरु घराणं आहे, माझ्या आजोबाचं जे गुरु घराणं आहे, नीट आहे का, त्याच परंपरेतले गुरु आपल्याला पुढे चालवावे लागतात. गुरु परंपरेमध्ये कळाले का? याच्या उलट आहे आपलं तद्विद्यात मनोमायाम. इतकं अज्ञान आहे आपलं, बघायचं काम नाही. किती उलट आहे. आपल्याकडे नवऱ्याचा एक गुरु असतो कोणता तरी वेगळाच, आणि मालकीने केलेला एक वेगळाच गुरु असतो. घ्या, पतीचे गुरु वेगळेच कोणतरी केलेले, मातेचे अर्थात त्या माय माऊलीचे गुरु वेगळेच. दोघांचे गुरु वेगवेगळे असतात का? आणि दोघांचे गुरु वेगवेगळे असल्यावर परमार्थ सिद्धीला जात असते का? क्रियताम न भवेत. हे कळत नाही, ते कळत नाही. कळालं का? दोघांची गुरु. बरं, त्याच्यात पुन्हा असं आहे आणखी दयानंद भाऊ, कोणीतरी असं म्हणते आपल्याला, दोघा नवरा बायकोचे गुरु एकच असल्यावर म्हणे दोघा नवरा बायको गुरु बहीण भाऊ होतात म्हणे. बघा आता हे नवरा बायको कुठं गुरु बहीण भाऊ होत असतात? वेदात पण नाही तो धर्म हा. कोण्या शास्त्र पुराणात कोण सांगितलं तुम्हाला हे? उलट शास्त्र असं सांगतंय, दोघा नवरा बायकोचे गुरु एकच लागतात. विठाला अरे गुरु परंपरेतले लागतात. ज्ञान, चला जाऊ द्या, मला विषय लांबवायचा नाही. ज्ञान परंपरेतलं लागतंय. जे ज्ञान आपल्याला आत्मसात करायचंय ना, ते ज्ञान परंपरेतून आलेलं लागतंय. मध्येच कोणीतरी काहीतरी तुम्हाला सांगायला आमच्यासारखा कंबर बांधून इकडल्या तिकडल्या गोष्टी, आणि त्याचा आपण काहीतरी ऐकायलो, त्या ज्ञानाचा स्वीकार केल्यानं मुक्तता नाही. मग परंपरेतलं लागतं. आपल्याकडे किती प्रमाण आहेत, अभंग आहेत. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ येतोनी हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकावरी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासासी सांगितले. तिकडे भागवत महापुराणामध्ये शुकदेव चतुश्लोकी भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात, राजा मी जे तुला हे ज्ञान सांगणार आहे, हे ज्ञान परंपरेतून आलेलं आहे आणि गुह्य आहे. ज्ञानम परम गुह्यम मे, पहिला श्लोक आहे चतुश्लोकी भागवताचा. यत विज्ञान समन्वितम. तुम्ही ज्ञानोपारायणांना विचारा, माऊली तुम्हाला जे ज्ञान मिळाले, तुम्ही जे ज्ञान प्राप्त केले, कुठून केलं? तर ज्ञानोबाराय उत्तर देतात, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला, गम्य ज्ञानदेवाला, निवृत्तीने दिले माझ्या हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती. काय नवीन आहे तुम्हाला, 15 दिवसात 4 कीर्तन ऐकतो आपण. काय भ्यायची एवढी गरज आहे? कळालं? ज्ञान गोड गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हे ज्ञान गुरु म्हणजे परंपरेतून आलेलं आहे मंडळींनो. नाम परंपरे. आपला विषय असा चालू आहे, आपल्याला
गुरुची सेवा किती घडली नामचिंतन घेण्याच्या अगोदर. बघा, जे गुरु आहेत ना आपले, त्यांच्याकडे आपण 2-2 वर्ष 3-3 वर्ष जात नाहीत. सेवा करणं तर सोडून द्या. बऱ्याच जणायला तर चलतीच्या काळात गुरु केलेले असतात, ते गुरु कुठे आहेत पुन्हा पत्ताच नसतंय. घ्या, कुठले तरी असं चलत चलत केलेले असते. गुरुसेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. कित्येक ओव्या ज्ञानोबरायांनी खर्च केला, शेकडो प्रमाण आपल्याला गाथा प्रकरणामध्ये दिसतात. बरोबर आहे. आता उद्धरलो गुरुकृपे. मग गुरुची सेवा घडली का, ही 4थी गोष्ट. आणि 5वी गोष्ट ह्या 3 मुद्द्यामध्ये आली. नामचिंतन, संत संगती, विधी निषेधामध्ये आली. 5वी गोष्ट विधी निषेध. विधी निषेध म्हणजे शास्त्र सांगतंय काय आणि आपण करायलो काय, याच्यात जर आपल्याला ताळाला मेळ नाही लावता आला तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? मग वागणं कसंही असू द्या, असं कसं जमेल? नाही नाही, मी नामचिंतन घेतो, मला नाही जमत वागायला चांगलं, ह्याला काय अर्थ आहे का? बरोबर आहे. मग आपल्याला वाटेल नाम घेतलं की संपला विषय, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी काही बघायची गरज असं नाही मंडळींनो. विधी निषेध म्हणजे शास्त्राने सांगितलं. उदाहरणार्थ, आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी, प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आजच्या दिवशी दोन्ही मुलांनी, कोणते आदरणीय सत्यप्रेम आणि दिलीप, दोन्ही मुलांनी आजच्या दिवशी विधी निषेध सांगतो आपल्याला. एकदा जेवण करायचं, आज 2दा जेवण करायचं नाही वडिलाची तिथी असल्यावर. आज बाहेरचं अन्न खायचं नाही, 12च्या अगोदर जेवायचं नाही, आज दाढी कटिंग करायचं नाही, आज स्त्रीसोबत संग करायचा नाही. अशा ज्या गोष्टी आचार परमो धर्मा, हा याला विधी निषेध म्हणत असतात. आणि मानवी जीवनामध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही प्रापंचिक जीवनात राहा का पारमार्थिक जीवनामध्ये राहा. मी खूप परमार्थ करायलो म्हणून मला काही असं सर्टिफिकेट आहे का? काय नाही बाबा, मी कसंही वागलो तरी जमतंय. हे उगा लोकांनी भ्रम करून टाकला आपलं. काय नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही असं जमतंय. मी परमार्थ करायलो म्हणजे मी कसं, हे पा, वर्षभरातून 2दा आपण आषाढीन कार्तिकीला पंढरपूरला जातो उदाहरणार्थ. पंढरपूरला वर्षात विटेवरचा देव असं म्हणायला का पंढरपूरचा, वर्षातून 2दा माझ्याकडे येत जाय बा, पण गावाकडे गेल्यावर कसं वागत जाय, असं आहे कुठं? म्हणून विधी निषेध महत्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये नामचिंतनाला महत्व, आपल्या जीवनामध्ये संत संगतीला महत्व, आपल्या जीवनामध्ये विधी निषेधाला महत्व. या 3ही गोष्टी आपल्याकडे असू द्या, आपलं इथून जाणं देव मात्र